मार्शे गोरून मारो जय शवालाल। ये भारतीय संस्कृती रो रंगीबिरंगी धागा, निसर्ग रो पूजक, गोंधन म्हणजे स्टॅट्यू रो जनक आणि गोरू रो नायक, वसंतराव नाईक बंजारा रो दैवत, सेवाभाया आणि तांडे तांडे ती डुंगर खोळा माहिती आयवा मार शे भाई बेन आणि मारे याडी बापेनं मारो जय शवालाल, जय शवालाल। तो आज आता आपण कशा सारू जमेलेचा एरो कारण म्हणजे आज दिवाळीचं हे दन आपण घरोघर मेरा मागायचा, पण याडिओ आज आपण घरोघर कोणी आज आपण तीन नायके होणं कर मेरा मागेरचं तांडेन जर आपण मेरा मागे तो प्रथम मेरा आपण तांडेर नायकेन जे हसाबी नसाबी पुढारी कारभारी रचा ओनुकन मागायचा, पण आज प्रथम मेरा आपण राज्य नायके होणे कर मागेरचं आज प्रथम मेरा या तांडर नायके होणे कर मागेर राज्य नायके होणे कर मागेरचं, कारण या राज्य पुढारीचं आणि या ओनुकन आपण मेरा स्वरूप एसटी आरक्षण मागेरचं तो मग कुतू की वर्षे दनेरी कोर दवाई मोदी तो न मेरा, वर्षे दनेरी कोर दवाई देव भाऊ तो न मेरा, वर्षे दनेरी कोर दवाई एकनाथ भिया तो न मेरा, वर्षे दनेरी कोर दवाई अजित भाऊ तो न मेरा। साहेब, याचा अर्थ आज तमाम बंजारा भगिनी घरोघरी जाऊन मेरा मागतात। प्रत्येक घरातून या मुलींना काही ना काही दिलं जातं, कुणी 1 रुपये कुणी 2 रुपये असं देतं आणि ज्याच्याकडे काहीच नाही तो निदान गुळ तरी पण देतोच। म्हणून आज आम्ही तुमच्याकडे सुद्धा प्रथम मेरा मागत आहोत। आम्ही तुमच्याकडे मागत आहोत याचा अर्थ आम्ही तुमच्याकडे धन दौलत मागत नाही। साहेब, आम्हाला तुमचा 1 रुपया सुद्धा नको, पण आज जी आमची मागणी आहे ना, जिच्यासाठी आज आम्ही रात्रंदिवस झगडतोय, जागोजागी मोर्चे काढतोय, दिवस रात्र एक करतोय, आमची तीच मागणी आज तुम्ही आम्हाला ओवाळणी म्हणून द्या। साहेब, तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात, तुमच्याकडे आज आम्ही ही मागणी मागतोय। जेव्हा आम्ही तांड्यात जातो, घरोघरी जाऊन आम्ही त्यांना आशीर्वाद देतोय आणि ते आम्हाला काही ना काही देतात, म्हणून आज आम्ही तुम्हाला ही ओवाळणी एसटी आरक्षणाची ओवाळणी मागतोय, एसटी आरक्षणाची ओवाळणी मागतोय। ह्या मुली घरोघरी जाऊन आशीर्वाद देतात, म्हणून आज आम्ही तुमच्या दारात सुद्धा हा दिवा घेऊन आलोय, म्हणून आज तुम्ही सुद्धा आम्हाला आमचा एसटी आरक्षण द्या। साहेब, या मुली घरोघरी जाऊन आशीर्वाद देतात आणि आज आम्ही तुम्हाला सुद्धा आशीर्वाद दिलेला आहोत, म्हणून तुम्ही आम्हाला आमची ओवाळणी द्या। साहेब, जी ही मुलगी आज घरोघरी जाऊन आशीर्वाद देते, आज तुम्हाला सुद्धा आम्ही आशीर्वाद देतोय, तुम्ही आम्हाला जो आमचा एसटी आरक्षण आहे तोच आम्हाला द्या, कारण ही मुलगी जर नाराज झाली तर आशीर्वाद देणारी कन्या ही श्राप सुद्धा देऊ शकते, एवढं लक्षात ठेवा। आज तुमच्याकडे मागतोय, जे आम्ही मागतोय आशीर्वाद देणारी कन्या ही श्राप सुद्धा देऊ शकते, हे मी तुम्हाला सांगितलं, म्हणून तुम्ही आम्हाला या द्या। आज जर तुम्ही असून सुद्धा आम्हाला दिला नाही तर याचा परिणाम तुम्हाला येणाऱ्या काळात भोगावा लागेल, म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती की हे तुमच्या राशीला येऊ नये, म्हणून आज तुम्ही आम्हाला आमचं आरक्षण द्या। आम्ही मेरा मागितल्याच्या नंतर जो एक गीत असतो तो म्हणजे राता अंधेरी ये दिवो बाती जो धारी झोकोळ पाणी रो तोटो ये धारी झकोळ तिजो विरावारी ये आयाद बाई जायाद। साहेब, या 4 ओळीचा अर्थ 2 शब्दात तुम्हाला मी पटवून देते। आज जी कुमारी मुलगी आहे ती आज तुमच्या दारात दिवा घेऊन आलेली आहे। मागणी फक्त एकच आहे, एसटी आरक्षण। मागणी फक्त एकच आहे, एसटी आरक्षण। मागणी फक्त एकच आहे, एसटी आरक्षण, एसटी आरक्षण। म्हणून दिवा ही मुलगी मागणी करते की या समाजात आजही अंधार आहे, या समाजाला तुम्ही अंधारातून उजेडात न्या। जर खऱ्या अर्थाने तुम्हाला वाटत असेल ना हा समाज अंधारातून उजेडात यावा, अधोगतीपासून प्रगतीकडे जावं, तर या वर्षाची आम्ही अमावस्येच्या दिवशी बकऱ्याची बळी देतो। का देतो की आमच्या जो अंधार आहे, जो आमचे संकट आहे ते आमच्यापासून लांब राहोत, म्हणून या वर्षाची बकऱ्याची बळी आम्ही तुमच्या नावाने देऊ। या वर्षाची बकऱ्याची बळी आम्ही तुमच्या नावाने देऊ की तुमच्या दारातला प्रत्येक संकट, प्रत्येक काळात दिवस हा तुमच्यापासून लांब राहू। साहेब,
तुम्ही तुमच्या भाषणात बोललेला आहात. आज तुमचे 2 शब्द मी तुम्हाला आठवून देते. ते म्हणजे तुम्ही बोलला होतात की आपण मोदी साहेबांकडे जाऊ, बंजारा समाजाला न्याय देऊ. काय झालं साहेब? खोटं बोलला होतात का की तात्पुरलं बोलला होतात की विसरलात? साहेब, खोटं हा माणसात चालतो, देवापाशी नाही. आपण जर मोबाईलचा पासवर्ड चुकीचा टाकला ना तर मोबाईल ओपन होत नाही, आणि खोटं बोलून जिंकलेला माणसाचा विश्वास जर तुटला तर तो परत मिळवता येणार नाही, एवढं लक्षात ठेवा. याडिओ તમને आरक्षण कायच हाय आपण कशा करता मागरेचा, का अत्रा लढरेचा, का अत्रा तत करायचा आहे તમને माहित? याडिओ आरक्षणाला आपल्याला ती गरज नाही की आज जता वता आपण तांडो हाय पसर मेलोच, जता वता आर्थिक विकासपंथी वंचित रे मेलोच, आपण समाज हाय साटा आणि भाटा फोडतो हिंडरोच. वर करता आज आपल्याला आरक्षणाला अत्यंत गरज. आज सुद्धा दवाडेदार सुद्धा आपण एकच मागणी चाऊ म्हणजे एसटी आरक्षण. अनुसूचित जमाती माणसाचे जे निकष पूर्ण करू लागत नाही वश्य आपण पूर्ण करायचा. ओ मायरा पहिला निकष म्हणजे प्राचीन लक्षणे. प्राचीन लक्षणे तिथे तो आपलं अस्तित्व अजतिशाही, आपलं अस्तित्व सिंधू यमायतीचं. आजही टोळीकरण रे रो, पशुबळी दे रो, माते शीन लगाडे रो, जात पंचायत परंपरा, निसर्गेर पूजा कर, अशा अनेक प्राचीन लक्षणे आपण. दुसरं निकष म्हणजे शेती अलग संस्कृती. शेती अलग तिथे तो आपण शेती अलगच थाक, कारण आपण अलग राहता, आपण बोली भाषा अलगच, आपण लोकगीत, लोकसंगीत, रीतिरिवाज, रास, खावा पिळा, उठणं बिसणं इतर समाजापेक्षा खूप वेगळंच म्हणजे. आणि आपण जन्मते ते मृत्यूपर्यंत सारे संस्कार वेगळेच. आणि शेती मतवेरो म्हणजे आपलं पोशाख जे आज आपण पेरणा मेलेच, हाच आपण जाते खरं ओळखच लक्षम रेतो. तिसरं निकष म्हणजे मागासलेपण. मागासलेपण तिथे तो आपण समाज मात्र मागासलेपणच की आपण समाज हे आर्थिक विकासपंथी 99% लार्च. आजही विकास काही कसतो आपण समाजामध्ये कोणती? आजही आर्थिक मागासलेपण, शैक्षणिक मागासलेपण, नोकरी विषयक मागासलेपण, अशा अनेक मागासलेपणच आज जे तांडेम मरुजुनी व तांडेम आजही रस्ताची व तांडेम हामरेचा जे लारे 30 वर्ष हत्या अवघे, पण आजही व तांडेम रस्ताचीचा. आजही आपण समाज साठा आणि भाटा फोडतो हिंडरोच. चौथा निकष म्हणजे न्यूनगंडता. न्यूनगंडता म्हणजे आपण इतर समाजापेक्षा अलग राहता, नारी राहता, गामचा राहता, तो तांडव पण ती 10 कोस दूर राहतं. का राहतं की आपण रळमाळेन, आपण वागळेन, आपण बोळेन, इतर समाज काय के अशा प्रकारे न्यूनगंडते प्रवृत्ती आपण आजहीच. आणि 5वं निकष म्हणजे भौगोलिक अलगता. भौगोलिक अलगता तिथे तो आपण डोंगर खोळामध्ये रेवाचा, भटके व्हायचा, जतवता भटकंती करत रेवाचा, साठा आणि भाटा फोडते हिंडेवाचा, आपण कन्नाईच्या के जागे टिकन रे कोणी. याडिओ केर वाट फक्त आहेच की अनुसूचित जमाती मायसारू जे जे निकष पूर्ण करू लागत नाही वर्ष आपण पूर्ण करायचा, वर्षान आपण पात्रता, कारण 100% आपण आदिवासीचा. वर करता आपण केले खुलासो करून देर करायचे, कारण आपण आदिवासी हेते, आदिवासी था आणि आदिवासीच रेवाचा. आजपर्यंत या देशमाई जत्रेबी समितीच नाही, जत्राबी आयोगचं, जत्रेबी कमिशन बेस मेलीच व स्पष्ट निर्देश दे मेली की बंजारा समाज हा अनुसूचित जमातील सारी निकष पूर्ण करायचं. वर करता आप येऊन संविधानिक न्याय दो, कारण आपले संविधानिक हक्केर आपण हकदारचा. पण मलाही वाटत की आजपर्यंत स्वातंत्र्य ते आजपर्यंत आपण समाजात संविधानिक न्याय तो हे कोणती, पण संविधानिक अन्याय 100% हे मेलोच. स्वतंत्र पहले 80 साल तो अपने सेटलमेंट में चले गए, हमारे अपनी 4 पीढ़ी चलेगी आणि स्वतंत्र मळ्यार बाद 79 साले माई आपली 4 पिढी बर्बाद होगी. म्हणजे क्रिमिनल टाइप ऍक्ट लागू हे जनाती आपली 8 पिढी सपने राख रांगोळी हे मिली. तो मलाही वाटत की यापेक्षा मानवी हनन, मानवी मूल्य रो हनन म्हणून रे हक्क अधिकार रो हनन यापेक्षा जगे माई दुसरं कोणतं उदाहरणच नाही. साहेब, इतका अन्याय होऊन सुद्धा आज दिवाळीच्या दिवशी सुद्धा आम्ही न्यायपूर्ण अपेक्षाने आमच्यावर न्याय करा अशा अपेक्षाने आज आम्ही येथे रस्त्यावर उतरलेलो. साहेब, आम्ही ते बंजारा आहोत ज्या भारत देशाला दुष्काळामध्ये देशाविदेशातून अन्नधान्य गोळा करून या भारत देशातल्या जनतेला पुरवलेलं आहे. साहेब, हा तो बंजारा समाज आहे ज्यांनी दुष्काळामध्ये या भारत देशातल्या जनतेला पाणी पाजवलेलं आहे. पण साहेब, हा
देश आणि या देशाचे पुढारी आमच्या भाकरीला सुद्धा न्याय देऊ शकले नाहीत. आमच्या भाकरीला सुद्धा न्याय देऊ शकले नाही. जेव्हा जेव्हा या राज्यात युद्ध चालू झाले तेव्हा तेव्हा या बंजारा समाजाने या राज्याला शस्त्र पुरवलेले. स्वतःचा पोट उपाशी मारून आम्ही या राज्याचं पोट भरवलेलं आहे. या राज्यानं आमचं मीठ खाल्लेलं आहे. पण हा राज्य आज आमच्या मिठातच जागलेला नाहीये. आज आमच्या मिठातच जागलेलं नाही. साहेब, या देशाचं संसद जे आहे ना ते आमच्या बंजारा समाजाच्या जमिनीवर आहे. या देशाचा संसद ज्या ठिकाणावर आहे त्या ठिकाणाला रायसीना हिल या नावाने ओळखलं जाते. आणि नंतर तोच रायसीना हिल रायसीना तंडा बनला. अरे केवळ लखीशा बंजाराच नव्हे तर हा अखंड बंजारा समुदाय. साहेब, या समाजाचा इतिहास जर बघितला ना तर हा समाज बौद्धांना सुद्धा पाणी पाजवलेलं आहे. बौद्ध धर्माचा संदेश दिला, बौद्ध धर्माचा प्रसार केला. शिखांच्या सोबती झालो, शिखांचा प्रसार करत गेलो. आमच्या सोबत जे जे आले आम्ही त्यांचा प्रसार करत गेलो. सगळ्यांची मदत करत गेलो. सगळ्यांच्या प्रगतीत हातभार लावत गेलो. पण आज आमच्या प्रगतीत कुणीच हात पुढे करत नाहीये. आज हा समाज सगळ्यांना आधार देता देता आज बेसहारा झालेला आहे. जो समाज एकेकाळी या भारतीय संस्कृतीचा रंगीबिरंगी धागा होता, आज तोच समाज सणासुदीच्या दिवशी सुद्धा आपल्या न्यायासाठी आमच्यावर न्याय करा अशा अपेक्षाने रस्त्यावर उतरलेला आहे. म्हणून साहेब, माझं सांगणं आहे की आता तरी या समाजाकडे बघा, या समाजाला न्याय द्या. साहेब, या देशाचं संसद जे आहे ना तो आमच्या जमिनीवर आहे. पण आज त्या संसदेच्या दरवाजावर आम्ही न्यायाची भीक मागतोय की आमच्यावर न्याय करा, आम्हाला आमचा हक्क द्या. पूर्वजांनी आमच्या पिढीनं पिढी भ्रमंती केली. साहेब, पूर्वजांनी आमच्या पिढीनं पिढी भ्रमंती केली. बंजाराची बैलगाडी अख्खा भारत देश फिरून आली. बंजाराची बैलगाडी अख्खा भारत देश फिरून आली की अभिमान बाळगावा आम्ही कशाचा. अरे अभिमान बाळगावा आम्ही कशाचा की लखीशा बंजाराच्या जमिनीवर या देशाची संसद उभारली गेली. या देशाची संसद उभारली गेली. अत्रादाड जर आपण आपला हक्क मोजावतो तर आपण प्रगती वेजावती. अत्रादाड जर आपण आपला हक्क मोजावतो तर आपण प्रगती वेजावती. 80 साले तो आपण न्याय दिने कोणी भा पण अब तरी दो कहा. कारण हे राज्य माई जत्ता जत्ता राज्य विभागने हे मिलीचा वत न्याय दे मिळत. उत्तर प्रदेश माहिती उत्तराखंड नाही हे जण उत्तर प्रदेश माहिती लोक शे हक्क अधिकार उत्तराखंड वाले लोकून देणार आहे. आंध्रा माहिती तेलंगणा नाही हे जण आंध्रा माई लोक शे हक्क अधिकार तेलंगणा वाल्यांना देणार. तुम्हाला सरकारने विचारायचं. साहेब, मला तुम्हाला विचारायचंय की आम्ही हैदराबाद स्टेट मधून महाराष्ट्रात आलो तर मग आमच्या पूर्वलक्षी प्रभावाने आमच्यावर न्याय करण्यात का आलं नाही, हा मला तुम्हाला विचारायचंय आणि याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागेल. साहेब, आज सणासुदीच्या दिवशी सुद्धा आमची एकच मागणी आहे ती म्हणजे एसटी आरक्षण. आज देशासाठी आम्ही रात्रंदिवस झगडतोय, लढतोय. जर हैदराबाद गॅजेटनुसार त्या लोकांना न्याय देण्यात होतो तर मग आम्हालाही द्या. का द्या? कारण ही संविधानिक मागणी आहे आणि संविधानाच्या तरतुदीनुसार आम्ही ही मागणी मागतोय. जी मागणी तुम्हाला 1956 मध्येच पूर्ण करायला पाहिजे होती ती आता करा. जे हक्क आम्हाला 1956 मध्येच द्यायला पाहिजे होतं ते आता द्या. कारण जोपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळणार नाही ना साहेब तोपर्यंत हा समाज थांबणार नाही. तोपर्यंत लढत राहणार जोपर्यंत आमच्या न्यायाचा हा अधिकार आम्हाला मिळत नाही. शेवटी 4 शब्द म्हणे आपण समाजामध्ये काही असे लोकून केलं जे राजकारण्यांचं नोकरींचं आपल्या लाईफ सेटचं पण म्हणून वाटत लढण कायचं वणुकंत ओनूर शेचं पिसाचं शेचं पण हाय जे गोरगरीबचं ताटा फोडरेचं भाटा फोडरेचं पेट भरे सारू मोल रोजगारी कररेचं वणूर काही. अरे तमाकन तो सर तम खाओ नहीं तुम्हारा शिजमेलो तम खाओ पण जे गोरगरीबचं वणूरचा विचार करो. अरे तुम हमने ना हमारा आंग मत आओ आंगान लड़ो मत हमार लार रहता है हमने सपोर्ट तो करो. ये समाज जन्म ले मिले तो तम हम भरो. अरे आय समाज असे भी काही लोक जे लोकां शेच उनकन पिसाचं आदलाचं शेच ओनूर लाईफचं म्हणजे जत्रा म्हणून पैसे वत्रा शेत ओनूर बी पिढी ओनूर अंगेर आवा बी पिढीवर सुधारू शकत पण तरी सुद्धा वय समाज सर्व लढ रहे. का लढ रहे? हा समाज आता जत्ता वत्ता तू साता तोडतो हिडरोचा. आज दवाळीचं काही लोक पेट भरे सारून साता तोड्यांचं ले घेतो म्हणून बाल बच्चा आज दवाळी दात दुसऱ्या मुंडे समू देत आई जर आपण समाज
पाणी आवच वरकता ये 4 लोग लड़ रहे तब भी लड़ो नहीं असे स्वार्थी विचार तो करण जगो मत अरे कमाय हो तो नाम कमाओ जगेर हो तो समाज सारू जगवा लढेर हो तो समाज सारू लढो कारण तुम 17 भी कमाय नहीं वापस मेलन जायचो तमार सोबत हाय फुटी कोडी सुद्धा आले कोणी लक्ष रेदो 17 भी कमाय हा आताच मेलन जायचो तुमच्या मरेनी तमार नंतर हा शरीरान सुद्धा लढेर लोक बाळा केळायचं तमार सोबत काहीच आले कोणी कमाय हो तो नाम कमाओ असे स्वार्थी विचारले जगो मत शेवट आत्रास कुचू आणि थांबूच शिवलाल महाराज की शिवलाल महाराज की वसंतराव नाईक साहेबांचं एकच लाल लालेरा लाल एकच लाल धन्यवाद जय गोर जय शिवलाल